महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान, मराठी स्वाभिमानाचा बुलंद आवाज, प्रखर हिंदुत्वाचा निष्ठावंत विचारवंत, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक, मनसेचे लढवय्ये नेते माननीय दिलीप बापू धोत्रे आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेच्या शुभेच्छा. शुभेच्छुक सॉल्व्हियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीडी इन्फ्रा पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. एक तर वाहनं शहरामध्ये येता कामा नये आणि जर वाहनं त्या ठिकाणी शहरामध्ये अवजड वाहनं यायलाच नको आहे, बायपासनं ती वाहनं जायला पाहिजे. परंतु ती वाहनं आज शहरात आली कशी आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आलेली आहेत, तर आपल्या या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शासनानं सखोल चौकशी करून सक्त कारवाई करावी. पंढरपूर शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न आता दिवसेंदिवस अत्यंत गंभीर रूप धारण करत आहे. विधानसभेत हा मुद्दा गाजूनही आणि आषाढी वारीत प्रशासनाने नियोजन करूनही पंढरपूरकरांची या कोंडीतून सुटका झालेली नव्हती. वारी संपली तरी पंढरीत वर्दळीच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आजही कायम आहे. त्यातच जड वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावर प्रवेश करत असल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत आहे. सांगोला रस्त्यावरील लहुजी वस्ताद चौकात तर नेहमीच वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. आज तर चक्क आमदार समाधान आवताडे यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. सांगोला रस्त्यावरील परिस्थिती इतकी बिकट होती की खुद्द आमदारांना आपल्या गाडीतून खाली उतरून ट्रॅफिक सुरळीत करावे लागले. आणि या भयंकर वाहतूक कोंडीचा प्रत्यक्ष अनुभव आज खुद्द आमदार समाधान आवताडे यांना आला. चौकात झालेली तुफान गर्दी आणि हॉर्नचा कर्कश आवाज पाहून इथली वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार आवताडे स्वतः गाडीतून खाली उतरले. त्यांनी रस्त्यावर थांबून वाहनांना मार्गी लावण्यासाठी सूचना केल्याचे पाहायला मिळाले. आमदारांना जर ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर इथल्या वाहतूक व्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे याचा अंदाज येतो. लहुजी वस्ताद चौक आणि सांगोला रस्त्यावरील हे वाहतूक कोंडीचे चित्र रोजचेच झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने निव्वळ आश्वासने न देता आता तरी यावर काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी संतप्त मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.